गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या या फास्ट फॉरवर्ड रिव्हिजन मध्ये सूत्र, नियम आणि ट्रिक्स यामध्ये काही माहिती घेणार आहोत। माहिती म्हणजे काय? आज आपल्याला गणित विषयातील फास्ट फॉरवर्ड रिव्हिजनच्या वन शॉट मध्ये संख्या हा जो महत्त्वाचा घटक आहे, संख्या या घटकाला जवळजवळ 10% वेटेज आहे। स्कॉलरशिप मध्ये तुम्हाला 10% वेटेज आहे, पण सर्वच परीक्षांमध्ये यावर आधारित प्रश्न असतात। त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला मूळ संख्या माहित असायलाच हव्यात। आपण मूळ संख्या पाहणार आहोत आणि त्याच्या काही एक दोन उदाहरणं सुद्धा की मूळ संख्यांवर संख्या मालिका कशी पुढे जाते ते। ठीक आहे, ओके, चला तुमच्या समोर मी काही मूळ संख्या लिहिल्यात। 2 ही मूळ संख्या आहे, 3 आहे, 5 आहे आणि 7 आहे। हे पहिल्या 10 अंकात 1 ते 10 मध्ये हे मूळ अंक आहेत 2, 3, 5, 7। ठीक आहे, त्यानंतर 11 ते 20 मध्ये पुढचे मूळ तुम्हाला माहित असतील, काय हरकत नाही, तरी पण एकदा समजून घ्या। हे आपले जवळजवळ हे पाठ असायला हवेत असं मी म्हणेल। परीक्षेच्या या टप्प्यात आपण मूळ संख्या तुमच्या पाठ असले की तुम्हाला खूप मदत होणार आहे। त्याचं मी उदाहरण तुम्हाला देईल। 11, 13, 17 आणि 19 मूळ संख्या कुणाला मानतात? ज्या संख्यांना एक हा एकमेव विभाजक असतो। म्हणजे काय? एकानेच भाग जातो। एक हाच फक्त मूळ विभाजक असतो त्यांचा, आणि दुसरा त्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो, दुसऱ्या कोणत्याच संख्येने भाग जात नाही। ठीक आहे, म्हणजे 2 ला फक्त 1 नेच भाग जाईल, त्याचं उत्तर 2 येईल, आणि 2 ला स्वतः 2 नेच भाग जाईल, दुसऱ्या कुठल्याही संख्येने त्याला भाग जात नाही। तसंच 3, 5, 7 हे। ठीक आहे, 11 ते 20 मध्ये सुद्धा म्हणजे वरती 4 मूळ संख्या आहेत, तर इथं सुद्धा 4च मूळ संख्या आहेत। 4 मूळ संख्या 11, 13, 17 आणि 19। त्यानंतर इथं 21 ते 30 मध्ये 2 अंक आहेत जे मूळ आहेत 23 आणि 29। ठीक आहे, रिव्हिजन करत आहोत, समजून घेऊ फक्त। त्यानंतर 31 ते 30 मध्ये 31 ते 40 मध्ये पुन्हा 2 अंक आहेत 31 आणि 37, यांना सुद्धा कोणत्याच अंकाने भाग जात नाही। 33 जर धरला तर 33 ला 11 त्रिक 33 ने भाग जातो। ओके, त्यानंतर पुढचं 41 ते 50 मध्ये 3 अंक आहेत 41 ते 50 मध्ये। हे असे अंक विचारले जात नाहीत किती काय, फक्त या मूळ संख्यांची सगळ्यात शेवटी बेरीज विचारली जाऊ शकते, किंवा या एवढ्या अंकांची बेरीज विचारली जाऊ शकते। 1 ते 10 मध्ये असलेल्या मूळ संख्यांची बेरीज किती, 1 ते 20 मध्ये असणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती, म्हणजे तुम्हाला या बेरजा माहित असायला हव्यात। आता ह्या दोघांची बेरीज तुम्ही इथपर्यंत करू शकता आणि ती लिहून काढा, बेरीज करून लिहून काढा। ठीक आहे, तुमच्याकडे सोपं होतं ते काम। ओके, त्यानंतर 51 ते 60 मध्ये 51 ते 60 मध्ये कोणकोणत्या संख्या येतात 51 ते 60 मध्ये? मग 53 आणि 59। 53 ही संख्या येते आणि 59 ही संख्या येते। ओके, त्यानंतर पुढच्या ह्याच्यामध्ये 51 ते 60 झाल्यानंतर 61 ते 70 मध्ये आणि 71 ते 80 मध्ये व 81 ते 90 मध्ये आणि शेवटी 91 ते 100 मध्ये। 91 ते 100 मध्ये एकमेव मोठी संख्या आहे 97। 91 ते 100 मध्ये एकमेव मोठी संख्या आहे 97। त्यानंतर 83 आणि 89 आहे, इथं आहे 83 आणि इथं आहे 89, हे 2 अंक आहेत। त्या उलट वरच्या याच्यामध्ये 71, 73 आणि 79 इथं आहेत 71, 73 आणि 79, हे 3 अंक आहेत। आणि शेवटच्या याच्यात 61 आणि 67। ठीक आहे, 61 आणि 67 म्हणजे आपण 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या बघितल्या। या मूळ संख्यांचा आकडा आहे 25। ठीक आहे, याच्यावरती प्रश्न येतो हमखास की 1 ते 100 मध्ये मूळ संख्या किती? 25। जर असा प्रश्न आला की 2 अंकी मूळ संख्या किती आहे? 2 अंकी, बघा मी काय म्हटले 2 अंकी, मग त्या मूळ संख्या 11 ते 100 पर्यंत येतात। ठीक आहे, पण त्यात 99 येत नाही। तरी जर मूळ संख्या म्हटलं तर 1, 2, 3, 4 या 25 पैकी 4 वजा करा ते आहेत 21। किती आहेत? 21। म्हणजे ह्या सगळ्या वरच्या ज्या आहेत ह्या 1 अंकी आहेत। ठीक आहे, हे 4 आकडे 25 मधून वजा केले तर 21 येतात 2 अंकी। अशा प्रकारची माहिती आपल्याला समजून घ्यायची। जर ह्या 25 असल्या तर 100 पैकी
25 गेल्या, खाली उरल्या 76, पण हा जो 100 आहे हा 3 अंकी आहे. जर असा प्रश्न आला की ह्या मूळ संख्या सोडता 2 अंकी संख्या किती, मूळ संख्या 25 वजा करा 100 मधल्या, त्यातून 2 अंकी 74, कारण 100 हा 3 अंकी आहे. मग हे जे 74 आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, हे संयुक्त संख्या आहेत. या काय आहेत? संयुक्त संख्या. ज्या मुलांना मूळ संख्या माहित असतात त्यांना संयुक्त संख्या आपोआप कळतात. मूळ संख्या वजा करा, उरलेल्या संयुक्त. जसं तांदळातले खडे काढले की उरतो तो तांदूळ, तसा प्रकारे. ठीक आहे, आले लक्षात? म्हणजे ह्या 2 गोष्टी आपण लक्षात घेतल्या. यानंतर पुढचा मुद्दा सुद्धा आपण तो तुम्ही अवश्य बघा. पुढच्या ह्याच्यामध्ये आपण मूळ संख्यांची उदाहरणे घेऊ 2-3. त्याच्यामध्ये संख्या मालिका कशी वाढते आणि कशी कमी होते ते समजून घेऊ. ठीक आहे, चला. आपल्या या फास्ट फॉरवर्ड रिव्हिजन मध्ये सूत्र, ट्रिक्स आणि नियम आपण पाहत आहोत. आता आपण उजळणी करत आहोत असं तुम्ही समजू शकता. तुमच्या समोर वन शॉट मध्ये आज जोडमूळ संख्या हा मुद्दा आहे. जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या कोणत्या? या जोडी असते. जोडमूळ म्हणजे जोडी. इथं उदाहरण मी लिहिलेलं आहे. आधी आपण उदाहरण घेऊ आणि नंतर त्याचं सूत्र समजून घेऊ किंवा त्यातले गुणधर्म. ठीक आहे, बघा 3 आणि 5 या मूळ संख्या आहेत. इथं लिहिलेल्या सगळ्या मूळ संख्या आहेत. मूळ संख्यांचा आधीचा घटक बघितला नसेल तर तो अवश्य बघून घ्या. फास्ट फॉरवर्ड रिव्हिजन मध्ये आहे. ठीक आहे, हा त्याच्या प्लेलिस्ट मध्ये. ही मूळ संख्या 3 आणि ही मूळ संख्या आहे 5. ओके, 3 आणि 5 मध्ये 2चा फरक आहे. कितीचा फरक आहे? 2चा. मग 5 आणि 7 ही जोडमूळ संख्या आहे, जोडी आहे. ही जोडी अशी असते जिचा फरक 2चा असतो, म्हणजे -2. ओके, त्याच्यानंतर 11 आणि 13 ही जोडमूळ संख्यांची जोडी अशी आहे जिचा फरक 2चा आहे. ठीक आहे, 13 मधून 11 वजा केले किती उरतात? 2. 7 मधून 5 वजा केले किती उरतात? 2. आणि 5 मधून 3 वजा केले किती उरतात? 2. अशा जोडमूळ संख्यांच्या 1 ते 100 मध्ये 8 जोड्या आहेत. परीक्षेला प्रश्न विचारला जातो 1 ते 100 मध्ये किती जोडमूळ संख्या आहेत किंवा किती जोड्या आहेत? 8 जोड्या आहेत. पुढच्या जोड्या आपण पाहत आहोत 17 आणि 19. म्हणजे ही पण जोड संख्या आहे. ही मूळ संख्या 17 आहे, तिच्या मधली संख्या जी आहे 18 ही संयुक्त आहे. नंतरची लगेच येणारी जोडून येणारी मूळ संख्या, म्हणून जोड मूळ संख्या. 17 नंतर 1 आड 1 येते, जोडून येते आणि 2चा फरक आहे 19. त्यानंतर मध्ये येणाऱ्या संख्या ज्या आहेत तुमच्या 23, त्यानंतर तिथं कोणती आहे अजून एखादी 29, पण या जोडमूळ नाही, त्यांच्यात जास्त अंतर आहे. पण 29 आणि 31 मध्ये मात्र 2चा डिफरन्स आहे. ठीक आहे, ही जोड संख्या. त्यानंतर मध्ये येणाऱ्या परत 31 नंतर येणारी तुमची जी 37 आहे ती सुद्धा जोडमूळ नाही, पण 41 आणि 43 ही जोडमूळ संख्या आहे. ओके, त्यानंतर मध्ये येणारा तुमचा परत मध्ये 47 ही संख्या आहे मूळ संख्या, पण ती जोडमूळ नाही कारण तिला जोडी नाही. पण 59 आणि 61 ही जोडमूळ आहे. आणि शेवटची 1 ते 100 मध्ये असणारी जोडी असणारी संख्या 71 ते 73. ठीक आहे, आपण जोडमूळ संख्या समजून घेतल्या. या जोडीमध्ये 2 या संख्यांच्या जोडीत 2चा फरक असतो. ठीक आहे, त्याला म्हणतात जोडमूळ संख्या. तुम्हाला जोडमूळ संख्येचा हा जो वन शॉट आहे आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. पुढचं सूत्र आणि नियम व रिव्हिजन अवश्य बघा. आपल्या समोर आपण जो फास्ट फॉरवर्ड रिव्हिजनचा वन शॉट पाहत आहोत, यामध्ये आपला आत्ताचा मुद्दा आहे सहमूळ संख्या. सहमूळ म्हणजे काय? यात इथे एक सोपा गुणधर्म लिहिलाय, कोणत्याही 2 क्रमवार संख्यांची जोडी ही सहमूळ असते. कोणत्याही 2 क्रमवार संख्या, कोणत्याही 2 क्रमवार म्हणजे काय हो? 2 आणि 3 होईल का? हो, त्या क्रमवार आहेत. मग 5 आणि 6 होईल का? हो, ते क्रमवार आहेत. 10 आणि 11 हो, कुठल्याही 2 क्रमवार संख्या ची जोडी ही सहमूळ संख्या असते. का? इथं संख्या कोणत्या असतात ते आपण लक्षात घेतलं, पण का असण्याचं कारण आहे त्यांच्यामध्ये 1 हाच सामायिक विभाजक असतो. यांच्यामध्ये फक्त 1 हा सामायिक विभाजक असतो. या 10 ने 11 ला भाग जातो का? नाही. या 5 ने 6 ला भाग जातो का? नाही. या 2 ने 3 ला भाग जातो का? नाही. 89 आणि 90 या 89 ने 90 ला भाग जातो का? नाही. कुठलीही संख्या घ्या, 71
आणि 72 जातो का? नाही. याचं कारण एक संख्या सम आहे, एक विषम आहे, एक सम आहे, एक विषम आहे. हे चक्र असंच कायम चालू आहे. मग यामध्ये सामायिक विभाजक फक्त एक असतो. या एका गुणधर्मामुळे यांना सहमूळ संख्या म्हणतात. काय म्हणतात? सहमूळ संख्या. समजा तुम्ही असं म्हटले की सर 8897 आणि 8898 या संख्या सहमूळ आहेत का? हो, कारण ही एक क्रमवार संख्या आहे. 97 आणि 98. 8000च्या पुढे आपण एवढे अंक लिहित बसत नाहीत, पण उदाहरण देण्यासाठी तुम्हाला ही संख्या घेतली. यांचा एकमेकांना भाग जात नाही, यांना कोणत्या सामायिकाने भाग जात नाही. दिला तर दशांश अपूर्णांकात येतो आणि सामायिक विभाजक फक्त एक असतो. जोडमूळ संख्यांमध्ये फरक 2चा असतो, पण इथं मात्र फरक वगैरे काही संबंध नाहीये. यांना भाग जात नाही आणि जो जातो तो फक्त 1ने जातो. त्यामुळे सहमूळ संख्यांमध्ये कोणत्याही 2 क्रमवार संख्या घेतल्या ती जोडी सहमूळाची असते आणि त्यांना 1 हा विभाजक असतो. आले लक्षात? आतापर्यंत आपण मूळ संख्या पाहिल्या, जोडमूळ संख्या पाहिल्या, सहमूळ पाहिल्या. अशाच प्रकारचे संख्यांचे वैशिष्ट्यपूर्ण वन शॉट पाहण्यासाठी पुढचं सूत्र अवश्य पहा. आपल्या या वन शॉट रिव्हिजन मध्ये, फास्ट फॉरवर्ड मध्ये आपण काही गोष्टींची उजळणी करत आहोत, रिवाइज करत आहोत. त्यामधला आत्ताचा मुद्दा आहे विभाज्यतेच्या कसोट्या. ठीक आहे, विभाज्यतेच्या कसोट्या ज्या आहेत तर त्या कसोटीमध्ये आज आपण ह्या शॉर्टमध्ये 2 कसोट्या पाहणार आहोत. या कसोट्या याआधी आपण पाहिल्या आहेत, तुमच्या त्या स्मरणात आहेत. तरी सुद्धा पुढचे 4 ते 5 मिनिटांमध्ये हा मुद्दा महत्त्वाचा संपू. पुढच्या शॉर्टमध्ये आपण 4 आणि 5 ची कसोटी बघू. सगळ्या कसोट्या एकदा रिवाइज करू. ठीक आहे, चला. 2 ची कसोटी काय सांगते की समजा तुम्हाला एक अंक दिलेला आहे 4578. या संख्येला 2ने भाग जातो का असा प्रश्न असेल, किंवा खाली दिलेला असेल. संख्या मालिकेमध्ये या कसोट्या खूप उपयुक्त पडतात, हे मी तुम्हाला लक्षात आणून देणार आहे. या संख्येला 2ने भाग जातो का? त्यावेळी ही कसोटी लागणार आहे विभाज्यतेच्या कसोट्या. याच्यामध्ये 2 ची कसोटी सांगते जर एकक स्थानी, इथल्या एकक स्थानी 0 2 4 6 8 असेल तर त्याला 2ने भाग जातो. ओके, म्हणजे या संख्येला 0 2 4 6 आणि 8 यापैकी अंक असल्याने 2ने निशेष भाग जाणार आहे. शब्द वापरलाय निशेष भाग जाणार. ठीक आहे, निशेष भाग जाणार. ओके, निशेष म्हणजे काय? बाकी काही उरणार नाही. ओके, ही झाली 2 ची कसोटी. त्यानंतर जर तुम्हाला अशी संख्या दिलेली आहे, समजा 3 5 8 2 10 आणि 2 12. ओके, ठीक आहे. आता मी काय केलंय, तुमच्या समोर मी संख्या वेगळी लिहिली आणि त्याची बेरीज करत होतो. संख्या लिहिली 3522. इथं आहे संख्याच्या बेरजेला 3ने भागा. म्हणजे काय? 3 ची कसोटी अशी सांगते, संख्या मालिकेत हा प्रश्न असेल, तिथे 3-4 संख्या दिलेल्या असतील आणि विचारलेल्या असेल गटात न बसणारी संख्या ओळखा. म्हणजे काय? ह्याला 3ने भागून बघायचं. कसं भागायचं? एवढा मोठा भाग द्यायला वेळ लागेल, मग विभाज्यतेची कसोटी आपल्याला उपयोगाला येते. 3 ची कसोटी आहे. 3 ची कसोटी काय सांगते बघा. कसोटी या अंकांची बेरीज करा. याची बेरीज करा. 3 आणि 5 8, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12. यांची बेरीज झाली 12. 3ने 12ला भाग जातो का? हो. 3च्या पाड्यात 12 आहेत का? हो. म्हणजे याचाच अर्थ 3ने 3522ला निशेष भाग जातो. निशेष भाग जातो. आले लक्षात? ही आहे 3 ची कसोटी. आधीची कसोटी होती 0 2 4 6 8. जर एकक स्थानी असतील तर केवढी संख्या असली, समजा मी एखादी मोठी संख्या सांगतो, एक मोठी संख्या सांगतो आणि हे बघा इथं आता तिला अशी संख्या देतो 8 9 7 5 6 4 2 आणि 8. एवढी मोठी संख्या आहे, समजा 8 कोटीची. असा प्रश्न असला, या संख्येला 2ने भाग जातो का? हो. केवढी संख्या असू द्या, कारण शेवटचा अंक काय सांगतो? तो सम आहे. हो, सम असल्यामुळे तो अंक समसंख्या किंवा तिच्या एकक स्थानी 0 2 4 6 असल्याने त्या संख्येला 2ने भाग जातो. किती सेकंदात उत्तर आलं? एवढं सगळं करायची गरज पडली का? नाही. आणखी एक असंच उदाहरण देतो बघा 3च्या कसोटीचं.
आणि मग आपण पुढची कसोटी बघू. समजा असं लिहिलं 7 5 9 4 2 3 5 8 आणि 4. ओके, एवढे अंक आहेत. याला 3 ने भाग जातो का? काय आहे, कोटीची संख्या आहे का? हो, इथपर्यंत लाख आणि कोटी झाले. 7 कोटीला मग भागत बसायचं का? 3 ने भाग जातो का प्रश्न विचारला नाही. ह्याची बेरीज करा, बेरीज करा. 7 आणि 5 12, 12 आणि 10 22, त्यातला एक कमी करा 21, 21 आणि 4 25, 25 आणि 3 28, 28 आणि 25 आणि 3 28, 28 आणि 5 33, 33 आणि 8 33 आणि 8 41, 41 आणि 4 आले 45. ह्या टोटल याची बेरीज झाली 45. 45 ची परत बेरीज करून बघा. 45 ला 3 ने भाग जातो, 4 आणि 5 9. यस, म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येलाही 3 ने भाग जातो. हे गुणाकारासाठी सुद्धा उपयुक्त पडतं, याला भागाकारालाही उपयुक्त पडतं. गुणाकाराला कसं पडतं ते नंतरच्या याच्यात सांगेल, पण भागाकारामध्ये मात्र छान उपयुक्त पडतं. आता आपण 3 ची कसोटी समजून घेतली, 2 ची कसोटी समजून घेतली, त्यांचे 2-2 उदाहरणं घेतले. जर हे आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका. पुढची कसोटी 4 आणि 5 ची आहे, ती पण अवश्य बघा. आपल्या या विभाज्यतेच्या कसोट्या, या सूत्र, ट्रिक्स, नियम, फास्ट फॉरवर्ड, वन शॉट रिव्हिजन मध्ये आपण आज ज्या कसोट्या पाहणार आहोत त्यात आहे 4 ची कसोटी आणि 5 ची कसोटी. 5 ची कसोटी सरासरी बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित असते, या आधीच्या कसोट्या बघितल्या नसतील तर ते अवश्य बघा. 4 ची कसोटी आधी तुम्हाला सांगतो, एक संख्या आणि अंक देतो, त्याच्यानंतर आपण बोलू. 7 8 1 6 हा अंक आहे, ठीक आहे. आता इथं बघा 4 ची कसोटी काय सांगते, एकक स्थानचा अंक आणि दशक स्थान पासून तयार होणाऱ्या संख्येला, एकक आणि दशक स्थानचा अंक कोणता आहे? एकक स्थानचा 6 आणि दशक स्थानचा 1. या दोघांपासून संख्या कोणती तयार होते? 16. जर या 16ला 4 ने भाग जात असेल तर या संपूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. हीच आहे कसोटी. ओके, काय शेवटच्या 2 अंकांना जर 4 ने भाग जात असेल, मी थोडी आणखी सोपी करतो. एकक स्थान आणि दशक स्थान घेण्यापेक्षा शेवटच्या 2 अंकांना जर 4 ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. ओके, ह्याचा उपयोग आपल्याला कसा होईल तेही सांगतो. गटात बसणारी संख्या दिलेली आहे, समजा बघा इथं दिले 7 8 5 4 आणि त्याच्यानंतर आहे समजा परत 4. ओके, त्याच्यानंतर दुसरं 7 3 6 आणि 1 मिनिट 7 3 3 6, त्याच्यानंतर आहे 9 4 आणि 32. ओके, आता अशा संख्या दिल्या 3 आणि एक अशी दिली समजा 9 4 5 आणि 5. जर असं विचारलं की गटात न बसणारा अंक ओळखा, ह्याला खूप वेळ लागेल विद्यार्थी मित्रांनो. पण जर तुम्ही 4 ची कसोटी वापरली, 4 ची कसोटी, तर बघा हे शेवटचे 2 अंक काय आहेत? 44, ह्याला 4 ने भाग जातो. हे शेवटचे 2 अंक आहेत 36, ह्याला 4 ने भाग जातो. हे शेवटचे 2 अंक आहेत 32, ह्याला 4 ने भाग जातो. म्हणजे या कंप्लीट सिरियलला 4 ने भाग जातो. पण इथं मात्र हे 2 अंक आहेत ज्याच्यामध्ये 5 आणि 5 आहे, ह्याला 4 ने भाग जात नाही, 55 ला भाग जात नाही. त्यामुळे यात गटात न बसणारी संख्या ही. ओके, कशावरनं ठरवलं आपण? 4 च्या कसोटीवरनं. कसोटी लक्षात आली. शेवटचे 2 अंक बघायचे. 700 समजा 12 दिलाय, ह्याला 4 ने भाग जातो का? 12 ला भाग जातो का? विचार करा. शेवटच्या 2 अंकांना जात असेल तर 4 ने भाग गेला, झाली कसोटी. समजले? कसोटी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. आता पुढचं 5 ची कसोटी घेतो, खूपच सोपी आहे आणि उरलेल्या कसोट्या आपण दुसऱ्या भागात पाहणार आहोत. 5 ची कसोटी म्हणजे काय? शेवटच्या एकक स्थानी जर 0 आणि 5 असेल, एकक स्थानी जर 0 आणि 5 असेल तर त्या संख्येला 5 ने भाग जातो. खूप सोपी कसोटी आहे. ओके, 2 ची कसोटी सुद्धा तशीच तुम्ही बघितली असेल तर ठीक. 0 2 4 6 8 असतील एकक स्थानी तर 2 ने भाग जातो. इथं सुद्धा फक्त 2 अंक असतील. म्हणजे कसं 7 5 8 9 4 आणि 0 एवढी संख्या दिली, हिला 5 ने भाग जातो का? बघा बरं, इथं 0 आहे, 0 असला 5 ने भाग जाणार. पुढे 9 4 8 7 12 8 5 एवढी संख्या दिली.
आता संख्या लिहायला मला वेळ लागला समजा 9,48,71,525. शेवटचा अंक बघा एकक स्थानचा काय सांगतोय 5 आहे. मग 0 आणि 5 5ची कसोटी काय आहे? जर एकक स्थानी 0 आणि 5 असेल तर 5 ने भाग जातो. म्हणून या संख्या 5 ने विभाज्यतेच्या कसोटीत बसतात. 5 यांचा विभाजक आहे म्हणून या संख्येला 5 ने भाग जातो. आपण 4ची कसोटी समजून घेतली, 5ची कसोटी समजून घेतली. तुम्हाला या कसोट्या आवडल्या असतील तर लाईक करायला विसरू नका. आणि ह्यानंतर पुढच्या भागात उरलेल्या कसोट्या कोणत्या उरल्यात त्याच्यानंतरच्या बघा 6ची कसोटी, 7ची कसोटी, 9ची कसोटी आणि 10ची कसोटी, याच सोबत 11ची कसोटी आणि 12ची कसोटी, सगळ्या कसोट्या आपण पुढच्या याच्यात घेऊ. ठीक आहे. हा भाग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. गुड डे, बाय.